चला 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 ताई चला थांबा तुम्ही थांबा ना ही यात्रा येत असते, काय याचं महत्व आहे? मी नमस्कार करतो. आज आमच्या श्री क्षेत्र लिंगदेव तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या आमच्या गावी सालाबाद प्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जंगी यात्रा असते लिंगेश्वर महादेवाची. आणि या यात्रेला प्रचंड गर्दी असते. 3 ते 4 लाख एवढे भाविक यांची ये जा सारखी चालू असते. आमच्या ह्या यात्रेच्या निमित्ताने आम्ही दिवसभर अनेक कार्यक्रम ठेवत असतो. मनोरंजनाचे, आनंदाचे, उत्साहाचे. त्यामध्ये ढोल ताशा, ध्वजपथक, त्याचप्रमाणे दिवसभर लेझीम स्पर्धा आज ज्या झाल्या त्यामध्ये जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त संघ हे महिलांचे होते. यापूर्वी सुद्धा आमच्या स्पर्धा असायच्या, परंतु महिलांचे संघ नसायचे. आज जवळजवळ 60% संघ महिलांचे होते आणि फार सुंदर प्रकारचं लेझीम नृत्य या महिलांनी सादर केलं. जुन्नर तालुका, पुणे जिल्हा, पारनेर तालुका, नगर जिल्हा, अकोले तालुका. बक्षीस किती होतं? पहिल्या क्रमांकाचं महिलांसाठी बक्षीस किती होतं? पहिल्या क्रमांकासाठी बक्षीस जे होतं महिलांसाठी नाही, महिला आणि पुरुष हे समसमान म्हणून आम्ही क्रमांक काढलेले आहेत. प्रथम क्रमांकाला 7,551, द्वितीय क्रमांकाला 5,551, तृतीय क्रमांकाला 3,551 आणि प्रत्येक संघाला 2,151 हे उत्तेजनाचं बक्षीस आम्ही दिलेलं आहे. आणि स्मृतिचिन्ह सुद्धा आम्ही प्रत्येक संघाला म्हणजे विजय संघाला दिलेले आहे. यंदाचा लिलाव किती रुपयाचा झाला? यावर्षी आमच्या यात्रेचं हे झालं दिवसभराचं. आमच्या यात्रेचं खास वैशिष्ट्य असं की आमच्या गावामध्ये बोहाडा म्हणजे संगीत आखाडी हा लोकप्रिय कार्यक्रम अनादी कालापासून चालत आलेला आहे. आणि हा महाराष्ट्रामध्ये नावाजलेली आखाडी. सध्या आता मी या माईकवर बोलतोय, सध्या शेजारी स्टेजवर हिरण्यकश्यपू पात्राचं संवाद चालू आहे. किती रुपयाचा आहे? तर हा जो लिलाव झालेला आहे सध्या चालू आहे पात्र स्टेजवर, हा लिलाव 85,000 रुपयाचा झालेला आहे. आणि सर्वात जास्त लिलाव हा इंद्रजित या पात्राचा 1,00,000 जवळजवळ 1,011 इतका लिलाव झालेला आहे. आणि तो नामवंत इंजिनियरने घेतलेला आहे. आमच्या या आखाडीमध्ये बहुतेक पात्र सगळे इंजिनियर, डॉक्टर, पदवीधर असेच आहेत, एज्युकेटेड. आमचा एकूण लिलाव तो झाला सर्व पात्रांचा
हा 13,63,500 रुपये एवढा लिलाव झाला. एवढं उत्पन्न आमच्या संस्थेला मिळालं. परंतु हे सादरीकरण करताना मुखवटे, ड्रेपरी, संगीत हे सगळं आमच्या संस्थेचं असतं, देवस्थान संस्थेचं. या लिलाव तारखांनी फक्त संभाषण करायचं व नृत्य करायचं हा भाग असतो. ही आखाडी रामायण, महाभारत व विष्णू पुराण लिंगेश्वराच्या चरणी तुम्ही आज आलेला आहात. काय नक्की भावना आहे, नक्की मला काय सांगा? लिंगेश्वर चरणी बहुत बरंच रूढी परंपरा आहेत आणि भक्तांच्या पावतो तो मनोमन इच्छा पूर्ण केली तो पावतो. किती वर्षापासून तुम्ही 30 वर्षापासून काय कार्यक्रम काय काय असतात, काय होतं तिथं? संगीत आखाडी असते, रामायणाचे पात्र असतात, महाभारताचे पात्र असतात. याच्यात जुन्या रूढी परंपरांची माहिती होती लोकांना. यात्रा नक्की कधी असते? यात्रा रात्रभर, संध्याकाळी 6 ते सकाळी 6, 12 तास पूर्ण भारतात. तुमचं गाव कोणतं आहे? माशेरे. आणि सहकुटुंब सहपरिवार आलेले आहात? हो, माझा मुलगा आणि मुलगी आहे. काय अजून मला काय माहिती द्या? जेवढी माहिती होती तेवढं देते मी. रोहिदास वागचौरे, माशेरे. सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या गावामध्ये गुढीपाडव्यानिमित्त मोठ्या आनंदाने यात्रेचं नियोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने आमच्या गावामध्ये आखाडी सोंगाचा एक सोंग घेतली जाते आणि त्या निमित्ताने आम्ही हे राम लक्ष्मणाचे सोंग घेतले आहे आणि मोठ्या आनंदाने आम्ही नाचणार आहोत. मी BSc कम्प्युटर सायन्स. दरवर्षी यात्रेला येतात? हो, दरवर्षी आम्ही याच गावचे प्रॉपर आहे. तुम्हाला एक सॉंग विकत घेतलं? हे आम्ही लिलाव केला जातो या सोंगांचा. आम्ही या सोंगाकरिता 31,000 रुपये दिलेले आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव आदित्य सतीश जाधव.